हॅलो गाईज, तुझ्या कृपी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर काय आता चाललो सड्यावर साफसफाई जरा करायची होती. काही मोर बिर आलेला आहे, काजूबाजू लागायला सुरुवात होणार आता. त्यामुळे पूर्णपणे अशी कॉम्प्लिकेटेड वाट आहे. आणि आपला डॉगेश भाई पण आपल्यासोबत आहे. तर मस्त साफसफाई करायची होती पूर्णपणे. आणि कसं काजूला काही आधी साफसफाई केली तर काजू वेचायला प्रॉब्लेम होत नाही. चांगल्या प्रमाणे वेचायलाही मिळतात. नाही तर वेचता येत नाही पूर्णपणे घाण असल्यामुळे. म्हणून ते साफ करणं गरजेचं आहे. आणि घरच्या समोर चढाव असल्यामुळे थोडं दमायला होतं. पूर्णपणे चढाव असल्यामुळे दगड बिगड असल्यामुळे. आणि आता आपल्यासोबत डॉगेश भाई पण आहे. म्हटलं सोबतीला पण. तर चला काहीच मी सड्यावर जाऊ. बाजू त्यांच्या कंपाऊंडमध्ये जावं लागतं जरा. आणि त्यांच्या कंपाऊंडमध्ये असं काजींना पूर्णपणे मोर कॉम्प्लिकेटेड वाट आहे. प्रत्येकाला म्हणजे खाल्ल्याखाली आल्यामुळे वाकून जावं लागतंय. आणि त्यांच्या कलमांना असं मोर बिर सगळं आलेलं आहे. आमच्या आलाय काजूच्या टायमाला प्रॉब्लेम होता ना. अशी कॉम्प्लिकेटेड वाट आहे पूर्णपणे. वाकून जिंकून जावं लागतं. पण काहीच स्थिती असतं म्हणून तोपर्यंत हा बघा आपण डॉगेश बाई पूर्णपणे पुढे पळत जातो. असं मोर दिसत आलेला आहे काजीला. सरळ खाली करू. आणि थंडी पण आहे, सकाळची थंडी आता थोडी कमी झाली. पण सकाळची काही थंडी होती त्यामुळे असं स्वेटर बिटर घालून यावं लागतंय. थंडी आता थोडं येते, थंडी लागत होती आता पण हे होते. थोडी थंडी थोडीच लागते. म्हणजे असं थंडी कमी लागायची सुरुवात कारण इतक्या लांब चालत येऊन रानात चालत येऊन पूर्णपणे अंग गरम झालं. थंडी बिडी पूर्णपणे पळाल्यासारखं झालं. थोडं पुढे गेल्यानंतर आपलं कंपाऊंड मिळतं. हा इकडे यांच्या काही जरा समोर बीर पूर्ण आलेलं आहे. आपले पण आलंय. तिकडे समोर साईडला असं कंपाऊंड आहे आपलं. त्या साईडला पूर्णपणे हे बघा, हे आपलं कंपाऊंड. पूर्णपणे मोर बरं आलेला आहे काजीला. हे खालचं काकाच आहे, त्याला पण मोर बीर मस्त आलेला आहे. उलट त्याला तर कुठे फकही पडलेत. फक त्याला काहीच दाखवतो पूर्ण. फक म्हणजे आय थिंक जानेवारीच्या एंडिंग जानेवारीच्या एंडिंग पर्यंत ती होणार पूर्णपणे काढायला. पूर्ण काजू सीझन होते. आणि फक ही बघायच, हे बघा अशी पडलीत पूर्णपणे फक. अशी गायच फक पडलीत काजूंना. इकडे पण आहेत पूर्णपणे असे. काकाचं हे सगळं साफ करून घालत आहे. आता साफ करून घेतलंय. आता माझा इकडचं साफ करायचं आहे. चला. ह्या बघा डॉगेश भाई. डॉगेश भाई तुला आता इकडं थोडं साफ केलं होतं. अजून पुढचं साफ करायचं आहे. थोडं साफ करून मस्त क्लीन केलेलं. आणखी तिकडे बरोबर पुढे साफ करायचं आहे. तर असा पूर्णपणे असा काजीला मोर बिर आलेला आहे. आणि गाईस तुम्हीच सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा की हे झाड कोणतं आहे. थोडंसं दिसत नाही पण जवळ येऊ शकतो तुम्ही. झाड कोणतं आहे पानं बिनं बघून नक्की कमेंटमध्ये सांगा की हे झाड कोणतं आहे. याला तुम्ही ओळखसाल कदाचित. चला असं मध्येच वारूळ पण थोडंसं आलेलं. जरा काही उरलेली साफसफाई करून घेतो. तर आपण ही थोडी साफसफाई झाल्यानंतर भेटूया. बिरून द्या मस्त. थोडंफारसं बिरून झालेलं आहे. कडचं असं बिरून झालेलं आहे. इकडनं सुरुवात केलेली या साईडनं अशी पुरी सुरुवात करत
इथपर्यंत असं पोचलोय. इकडचं बाकी थोडं थोडं करायचं आणि आता 11 वाजत आलेले आहेत. आपलं निमारिंबर सगळं येतं म्हटलं जाऊ घरी, आता भुकायला लागली. घरी जाऊन मस्त नाश्ता बिष्टा करायला पाहिजे. भूक लागली त्यामुळे म्हटलं चला जाऊ घरी. बोलत आहे मस्त जाऊ आता घरी. हातून पूर्ण कम्प्लीट वाटत. इकडे पाईप टाकलेला आहे. चला गाईस घरी जाऊ. खाली चाललो डॉगे पुढे पुढे. रस्ता एकदम पुरा असा बारीकसा आणि दगड खूप आहे. चलता प्रॉब्लेम होतो. बारीक बारीक दगड आहे त्याच्यामुळे पाय पण मुरगळायची शक्यता असते. पुरा बारीक रस्ता असल्यामुळे चलता प्रॉब्लेम होतो. हळूहळू हळूहळू चालावं लागतं. आणि आपले डॉगेज बाई पुढे चाललेले आहेत. आता मग घरी पोहोचले. मस्त हप्ते दिन झाले. आता म्हटलं नाश्त्याची वाट बघतो. नाश्ता बनवतापर्यंत आहे म्हटलं नाश्त्याची वाट बीट बघू. तोपर्यंत असं मस्त की सगळं आमचं घर असं रंगवून झालेलं आहे. रंग काम बिम कसं करून झालेलं आहे. कसं दिसतंय नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा. हा कलर कसा वाटतोय नक्की कमेंट मध्ये सांगा. तर काय आता नाश्त्याची वाट बघते. ते थोड्या वेळाचा नाश्ता बिष्टा नजर होणार. मग तो मी नाश्त्याचा वेळ आहे. हा नुकतीच आजी बनवत आहे. काहीच आहे ना आपलं तो सेटला. मग असं डॉगेश भाईने दिला मस्त आपला नाश्ता बिष्टा. आपला नाश्ता बाकी आहे अजून. चला काहीच नाश्ता बिष्टा करून मग भेटू. घराकडे आता जोडबण चहा बिसून मस्त घेऊन झाडांना आले पाणी घालायला. एक आमचा आंब्याचं कलम आहे त्याला पाणी घालायला मस्त आलेलं पूर्णपणे पाणी द्यायला. आणि इकडचं साफ करायचं आपल्याला इथे ते पण करणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला. तर चला काहीच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.